नमस्कार. पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे मंडे म्युझिक्स मध्ये. मंडे म्युझिक्स जे काही मॅनेजमेंटचे कन्सेप्ट आहेत, आयडियाज आहेत, ते छोट्या व मोठ्या उद्योजकांपर्यंत पोहोचावे म्हणून केलेला हा एक छोटासा प्रयत्न आहे. आजपर्यंत आपण कस्टमर व्हॅल्यू प्रपोजिशन, सेल्स प्रोसेस, कस्टमर जर्नी मॅप, त्याच्यानंतर पोर्टर्स 5 फोर्सेस अशा विविध विषयांवरती आपण चर्चा केलेली आहे. स्ट्रॅटेजी डायमंड अशा विविध विषयांवरती चर्चा केलेली आहे. आणि जेणेकरून हे कन्सेप्ट आपल्याला अधिक चांगल्यारित्या प्रभावीरित्या समजता येतील व त्यांचा अधिक चांगल्या प्रकारे आपल्या व्यवसायात आपल्याला उपयोग करता येईल. बऱ्याच वेळेला आपण या गोष्टी आपल्या व्यवसायात करत असतो, मात्र ते नेमक्या काय आहेत व मॅनेजमेंटच्या क्षेत्रात त्यांना कसं संबोधलं जातं हे आपल्याला माहिती नसतं. आणि तीच जाणीव करून देण्याचा मंडे म्युझिकचा प्रयत्न आहे. आज आपण बोलणार आहोत की माझ्याकडून कस्टमर काहीच का घेत नाही किंवा मी बरेचसे प्रयत्न करतो पण मी कुठे कमी पडतो. आणि वाय डझंट द कस्टमर बाय. मी मार्केटिंग करतोय, मी हे करतोय, मी ते करतोय, पण कस्टमर घेत का नाही, माझं प्रोडक्ट किंवा माझी सर्व्हिस का घेत नाहीये ते आपण समजून घेण्याचा आज प्रयत्न करणार आहोत. सुरुवातीलाच अगोदरच एक महत्वाची गोष्ट सांगतो. या गोष्टीकडे वेगवेगळी लोक वेगवेगळ्या पैलूंनी पाहत असतात. आपण जे काही मुद्दे डिस्कस करणार आहोत ते तुम्ही दुसरीकडे कुठे गेलात तर कदाचित तुम्हाला दुसरे काही मुद्दे आढळून येण्याची शक्यता आहे. पण बऱ्याचशा गोष्टींमध्ये काही ना काहीतरी थोडंफार साधर्म्य किंवा सिमिलॅरिटीज तुम्हाला आढळतील त्याच्यामध्ये. तर इट इज डिफरंट पीपल हॅव डिफरंट पर्स्पेक्टिव्ह. आता याच गोष्टीमुळे तुम्हाला व्यवसाय मिळत नाहीये किंवा मिळतोय असं नाहीये, किंवा याच गोष्टींमुळे तुमचा व्यवसाय बंद पडेल असंही नाहीये. पण प्रामुख्याने जर आपण लक्ष दिलं आणि त्यांचा बारकाईने अभ्यास केला तर ह्या गोष्टींचा आपल्या व्यवसायावर पडणारा प्रभाव खूप आहे. आणि तुम्ही जर बाकीच्या ठिकाणी 10 रिझन्स टू वाय कस्टमर्स डोंट बाय युअर प्रोडक्ट और सर्व्हिस हे केलं तर याच्यामधली काही ना काही कारण तुम्हाला तिकडे या ना त्या शब्द रूपात दिसतीलच दिसतील. तर आपण जाऊया पहिल्या मुद्द्याकडे. अ, या अ, आपल्याला आपला टार्गेट ऑडियन्स माहिती नाहीये. आपण बिझनेस मॉडेल कॅनव्हास डिस्कस केलेलं, त्याच्यामध्ये आपण कस्टमर सेगमेंट्स डिस्कस केलेले. आणि तेव्हा एक खूप महत्वाची गोष्ट मी सांगितलेली, आजही पुन्हा सांगतोय, की प्रत्येक व्यक्ती तुमचा कस्टमर कधीच असू शकत नाही. अमेझॉन भलेही आज 1 कोटी किंवा 5 कोटी प्रोडक्ट विकतोय असं जाहिरात करत असलं तरी जगातली सगळीच पब्लिक किंवा सगळी दुनियातील जेवढी लोक आहेत ते सगळेच अमेझॉन वापरतात असं नाहीये. आणि म्हणून आपला टार्गेट कस्टमर कोण आहे. मी ज्याला प्रोडक्ट विकतोय त्याच्याकडे मी सॉफ्टवेअर विकतोय पण त्या माणसाकडे कम्प्युटरच नाहीये, तर माझा सॉफ्टवेअर कितीही चांगला असू दे, त्याच्यासाठी दुनियातला सगळ्यात मोठा चमत्कार जरी करत असला तरी त्याला त्याचा काही उपयोग नाही. आता याचा दुसरा अर्थ काय आहे की मी माझ्या कस्टमरला समजलो नाही म्हणजे काय, तर त्याच्या गरजा काय आहेत, त्याचं दुखणं काय आहे हे मला माहिती नाहीये. आणि बऱ्याच वेळेला नॉर्मली सेल्स प्रोसेसमध्ये लोक जेव्हा जातात एखादी गोष्ट विकायला किंवा कस्टमरला द्यायला, तेव्हा ते आपलंच बोलणं मांडत असतात. कस्टमरची काय गरज आहे, त्याला काय हवंय, तो कशाला आपल्या प्रोडक्टचा किंवा सर्व्हिसचा विचार करतोय त्याचा आपण विचार करत नाही. आणि ह्या गोष्टीचा आपण विचार करत नाही म्हणून कस्टमर बरोबर एक पर्सनल टच किंवा रिलेशनशिप बिल्डिंग, आपण मागच्या वेळी रिलेशनशिप बिल्डिंग विषयी बोललेलो आहे राईट. कस्टमर बरोबर एक रिलेशनशिप बिल्डिंग जी व्हायला पाहिजे ती नाही. आणि म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट, रिसर्च अँड अंडरस्टँड युअर टार्गेट मार्केट. तुम्ही नेमकं कोणाला कशा प्रकारे प्रोडक्ट किंवा सर्व्हिस विकणार आहेत, काय विकणार आहेत, त्यांच्या गरजा काय आहेत, त्याच्याबद्दल थोडीशी रिसर्च करा. आपण रिसर्च प्रोसेस ना, सेल्स प्रोसेसमध्ये आपण रिसर्च कशी करायची कस्टमरची ते कव्हर केलेलं आहे. तुम्ही नक्कीच ते रिफर करू शकता. पण कस्टमरची वेबसाईट चेक करणं, त्याच्या प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेस चेक करणं, त्याला कुठल्या गोष्टींची गरज लागते, कुठले त्याला अडीअडचणी येऊ शकतात याचा विचार करणं इज अ पार्ट ऑफ द रिसर्च अँड अंडरस्टँडिंग युअर टार्गेट कस्टमर. प्लीज लक्षात घ्या, तुम्ही जर कस्टमरला समजत नाही तर तुमचा व्यवसाय कधीच पुढे जाऊ शकत नाही. सो अंडरस्टँड युअर कस्टमर.
आणि अंडरस्टँड, पुन्हा एकदा जस्ट टू कन्क्लूड, अंडरस्टँडिंग द कस्टमर मीन्स अंडरस्टँडिंग हिज पेन पॉइंट्स. नॉट माझं प्रोडक्ट आणि माझं सर्व्हिस मी त्याला कशी देणार ते समजणं किंवा ते करणं म्हणजे अंडरस्टँडिंग द कस्टमर नाही, तर त्याला माझ्या प्रोडक्टची, माझ्या सर्व्हिसची का गरज आहे, त्याला त्याच्याने काय फायदा होणार, या गोष्टीचा जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा आपण टार्गेट कस्टमर समजून घेतो. सो प्लीज रिमेंबर दॅट. त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट जी आहे ती आहे व्हॅल्यू प्रपोजिशन. कर्मधर्म संयोगाने आपण व्हॅल्यू प्रपोजिशन वरती सुद्धा डिस्कशन केलेलं आहे. व्हॅल्यू प्रपोजिशन कॅनव्हास हा एक सुंदर टूल आहे जो आपण कव्हर केलेला आहे ऑलरेडी. व्हॅल्यू प्रपोजिशन डिझाईनच्या बेसिसवरती माझ्या कस्टमरला नेमकं काय हवंय, त्याची दुखणं काय आहेत, त्याला कशामुळे त्रास होतोय, आणि मग त्या दुकानांवरती इलाज काय आहे, मी त्याला कुठले प्रोडक्ट्स, कुठले फीचर्स कशा प्रकारे देऊ शकतो, जेणेकरून त्याचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याचा जो माइंडसेट आहे त्याला मी कसा ऍड्रेस करू शकेल. हे एक सुंदर उदाहरण आहे व्हॅल्यू प्रपोजिशन. आता इथे व्हॅल्यू प्रपोजिशनचं दुसरं एक महत्वाचा भाग आहे की तुमच्या कस्टमरचं कुठलं दुखणं तुम्ही सोडवत आहात. म्हणजे टॅली, टॅली फक्त अकाउंटिंग सॉफ्टवेअर नाही आहे. टॅली त्या बिझनेसचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा अडीअडचणी, पैशाची जी मॅनेजमेंट आहे ते कसं करायचं, त्याच्यासाठी एक सोल्युशन आहे टॅली. राईट. तसं आपण दुसरं कुठलाही प्रोडक्ट घेऊ शकतो. एखादं युट्यूब बोलू शकतो किंवा आपण झूम बोलू शकतो. राईट. युट्यूब काय, युट्यूब एंटरटेनमेंट चॅनल आहे. पण मग युट्यूबचं व्हॅल्यू प्रपोजिशन फक्त एंटरटेनमेंटच आहे का? किंवा मला जगाला काहीतरी त्यासाठी एक प्रभावी माध्यम हे युट्यूब आहे. मग तो युट्यूबचं व्हॅल्यू प्रपोजिशन असू शकतो कदाचित. राईट. टेल द वर्ल्ड व्हॉट यू वॉन्ट टू टेल. आणि तुम्हाला कसलंच रिस्ट्रिक्शन नाहीये. तर तुम्ही व्हॅल्यू प्रपोजिशन काय, तुम्ही तुमचं प्रोडक्ट किंवा सर्व्हिस विकताना ते इतरांपेक्षा पेक्षा कसं वेगळं आहे. हाऊ डू यू स्टँड डिफरंट. आज युट्यूब सारखे हजारो चॅनल्स आहेत. किती लोक त्या चॅनल्सवर जातात, किंवा गुगल सारखे अनेक सर्च इंजिन्स आहेत, तरी सुद्धा लोक गुगलकडेच येतात. चॅट जीपीटी आला, वेगवेगळे एआय टूल झाले, तेव्हा लोकांना वाटलं की गुगल आता संपलं. तरी सुद्धा गुगल उभं आहे. का उभं आहे? कारण गुगलकडे जाऊन मला जी माहिती हवी आहे ती स्पेसिफिकली तेवढी माहिती मला गुगल शोधून देतो आणि माझ्या गरजेनुसार देतो. आय कॅन एक्स्ट्रॅक्ट मोर इन्फॉर्मेशन, आय कॅन गेट मोर दिस थिंग. प्रत्येक वेळी मला संक्षिप्त किंवा थोडक्यात माहिती लागेलच असं नाही. हल्ली गुगलने ते पण चालू केलेलं आहे. जर तुम्ही पाहिलं सुरुवातीचा जो पॅसेज येतो, इट गिव्स यू कन्साइज इन्फॉर्मेशन. मग आपलं व्हॅल्यू प्रपोजिशन काय आहे, कस्टमरने माझ्याकडे काय हवं, मी त्याचं दुखणं कुठलं बरं करतोय, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. आणि ते जर तुम्हाला समजायचं असेल तर एक चार लोकांना हाताशी घ्या, त्यांना बसा आणि त्यांना सांगा की मी हे जे सांगतोय तुला पटतंय का, का पटतंय, का नाही पटत आहे. दिस विल हेल्प यू अंडरस्टँड युअर व्हॅल्यू प्रपोजिशन अँड रिफाईन इट. चाराचे 10 करा, जेणेकरून तुम्हाला अधिक समज येईल. राईट. अँड गो अँड स्पीक टू युअर कस्टमर्स की तुम्ही माझ्याकडून माझे प्रोडक्ट किंवा सर्व्हिस का घेतात. ते जे काही सांगतील त्याच्यामधून तुम्हाला तुमचं व्हॅल्यू प्रपोजिशन मिळेल. अँड दॅट यू हॅव टू गो अँड सेल इट टू द फ्युचर कस्टमर्स. बऱ्याच वेळेला लोक नाही देत. ते फक्त प्रोडक्ट विषयी माहिती सांगतात, फीचर्स सांगतात, हे असं होतं ते तसं होतंय. फीचर्सने कस्टमरला काहीच इंटरेस्ट नाही आहे. कस्टमरला इंटरेस्ट आहे माझा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह होतो. टॅली त्याचा अकाउंटिंगचा प्रश्न सोडवतो. त्याला साध्या सरळ सोप्या फ्रेमवर्क मध्ये, टॅलीमध्ये तो त्याचं अकाउंटिंग डिटेल्स पाहू शकतो. भले त्याला काही समजत असेल नसेल तरी तो एंट्री करून त्याच्यामधून रिपोर्ट घेऊ शकतो. राईट. अँड देन ही कॅन गेट टू अंडरस्टँड. सो रॉंग व्हॅल्यू प्रपोजिशन इज अ चॅलेंज. तुमचं व्हॅल्यू प्रपोजिशन जितक्या चांगल्या प्रकारे, प्रभावीरित्या तुमच्या कस्टमरला तुम्हाला मांडता येईल. जर तुम्ही इन्शुरन्स विकत असाल, यू आर नॉट सेलिंग द इन्शुरन्स, यू आर सेलिंग द प्रोटेक्शन फॉर लाईफ, द इन्व्हेस्टमेंट फॉर फ्युचर. दॅट इज द व्हॅल्यू प्रपोजिशन. तो चांगला, प्रभावी आणि इतरांपेक्षा काहीतरी वेगळा
कस्टमरची गरज सोडवणारा असला पाहिजे. त्याच्यानंतर येतं ते कॉम्प्लिकेटेड सेल्स प्रोसेस. लोक बऱ्याच वेळेला जे काही गोष्टी आहेत ते सांगत नाहीत, राईट. त्यांना वाटतं की मी सगळं सांगितलं तर गड. आणि फायनान्शियल प्रोडक्ट्सच्या बाबतीत म्हणजे मग असं नाही सांगितलं की फक्त फायनान्शियल प्रोडक्ट वालेच करतात, राईट, पण बाकीच्या गोष्टी फायनान्शियल प्रोडक्ट्स वाले कधी कधी पुरेशी इन्फॉर्मेशन देत नाही. मेडिकलमध्ये जर आपण गेलो आणि एखाद्या औषधाचं प्रिस्क्रिप्शन दिलं की तो मेडिकलवाला कधी कधी आपल्याला सांगतो, अरे याच्यापेक्षा आहे ना ही गोळी चांगली आहे. मग ती गोळी खरंच चांगली असते का? असंच असेल कदाचित. पण बऱ्याच वेळेला मेडिकलवाला आपल्याला काय सांगत नाही, तर त्याला त्या गोळीमध्ये कदाचित जास्त कमिशन मिळतं आणि म्हणून ती गोळी तो आपल्याला देतो. ट्रान्सपेरन्सी सेल्स प्रोसेसमध्ये आहे का? आपण जेव्हा कस्टमरला सांगतो तेव्हा त्याला जेवढं गरजेचं आहे सांग, ते प्रामाणिकपणे क्लिअरली सांगतो का? राईट. आणि 50 फॉर्म भरायला लावणे, 4 वेळा इजारा घालायला लावणे, त्याचं मॅपिंग करणे, हे करणं, इट बिकम्स अ चॅलेंजिंग प्रोसेस. आपण पुन्हा एकदा फायनान्शियल प्रोडक्ट्स कडे येऊया. लोन घेताना बऱ्याच वेळा लोक सांगतात 2 मिनिटात लोन. पण तो खरंच 2 मिनिटात लोन होतो का? नाही होत. किंवा आपण 2 मिनिटाचं मॅगी बोलतो, राईट. मॅगी कधीच 2 मिनिटात नाही झाले, मी तरी अजूनपर्यंत पाहिले नाही. पण मॅगी बनवण्याची प्रोसेस खूप सिंपल आहे, त्याच्याकरता लोक ते 2 मिनिटं विचारतच घेत नाही. कॉम्प्लिकेटेड जेवढं किचकट असेल ना तेवढं लोकांना त्रास जास्त. उलट जेव्हा आपण मॅगी किंवा नूडल्स बनवतो, काहीच नाही करावं लागत आपल्याला. आपल्याला फक्त एन्शुअर करायचे की तो नूडल्स पाण्यामध्ये टाकले, तो मसाला टाकला आणि ते प्रॉपर शिजले की नाही तेवढंच आपल्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे, राईट. सो सेल्स प्रोसेस कॉम्प्लिकेटेड नका करू. त्याच्यामध्ये सिम्पल कसं करता येईल, कस्टमरला कमीत कमी त्रास कसा होईल, त्याला प्रश्नांची उत्तरं योग्यरित्या आपल्याला देता आली पाहिजेत, जेणेकरून त्याचा त्या प्रोसेसवरचा विश्वास वाढणार. मी सर तुम्हाला नंतर सांगतो, नंतर सांगतो बोलला तर प्लीज नंतर सांगा. आपण जेव्हा सांगत नाहीत किंवा सांगायला विसरतो तेव्हा कस्टमर विचार, अरे त्यांनी सांगितलं नाही म्हणजे काहीतरी नक्की गडबड असणार. गडबड काहीच नाहीये, आपण फक्त सांगायला विसरलो किंवा आपण ती माहिती पुरवायला विसरलो, राईट. सो सेल्स प्रोसेस जेवढं सिंपल करता येईल तेवढं सिंपल करा. मोठे किचकट फॉर्म भरायला लावू नका. पण किचकट फॉर्म भरायला लावू नका, पण ज्या काही 4-5 महत्वाच्या गोष्टी आहेत त्या भरून घेणं गरजेचं आहे. जसं तुम्ही बँकेत अकाउंट ओपन करत असाल तर तुमचं प्रॉपर प्रूफ आयडेंटिफिकेशन असणं खूप गरजेचं आहे. अदरवाईज यू कॅनॉट ओपन द बँक. ते समजून घ्या. तुमच्या सेल्स प्रोसेसमध्ये कुठल्या 4 किंवा 5 महत्वाच्या गोष्टी आहेत ज्यांच्या विना तुम्ही सेल्स प्रोसेस पुढे नेऊ शकत नाही, ते अंडरस्टँड करा. बाकीच्या गोष्टी जस्ट कट देम ऑफ, राईट. सो डोंट कॉम्प्लिकेट द सेल्स प्रोसेस, कीप इट सिम्पल. त्याच्यानंतरची जी ही आहे ती रॉंग प्राइसिंग स्ट्रॅटेजी. आता प्राइसिंगची गंमत अशी आहे की कधी कधी आपण एकतर खूप हाय प्राइस सांगितली की कस्टमरला वाटतं हे आपल्या आवाक्या बाहेरचं आहे, आणि खूप खालची प्राइस सांगितली तर कस्टमरला वाटतं यार याच्यामध्ये काहीतरी गडबड असणार, हा कसा एवढं स्वस्त देऊ शकतो. तर प्राइसिंग समजणं खूप महत्वाचं आहे. आता प्राइसिंग समजण्यासाठी तुम्ही लोक कशा प्रकारे प्राइस करतायत, तुमचे कॉम्पिटिटर्स जे आहेत ते कुठल्या लेवलवरती प्राइस करतायत, का करतायत, तुमचं व्हॅल्यू प्रपोजिशन जर चांगला आणि स्ट्रॉंग असेल तर प्राइसिंग मध्ये फरक पडत नाही. यू कॅन प्राइस अकॉर्डिंगली. रोल्स रॉयस विकत विकत घ्यायला जाणारा माणूस रोल्स रॉयस एवढी महाग काय ते नाही विचारत, कारण त्यांचं व्हॅल्यू प्रपोजिशन क्लिअर आहे. व्हॅल्यू प्रपोजिशन क्लिअर आहे म्हणून प्राइसिंग क्लिअर आहे. आपण मॅकडॉनल्ड्स मध्ये जातो, मॅकडॉनल्ड्स फास्ट फूड रेस्टॉरंट आहे, त्याच्याकरता मॅकडॉनल्ड्स मध्ये जी प्राइसिंग आहे ती त्या हिशेबाने आहे. मॅकडॉनल्ड्स मध्ये आपल्याला कधीच 5 स्टार हॉटेलची किंवा 7 स्टार हॉटेलची प्राइसिंग कधीच नाही आढळणार आपल्याला, कारण त्यांचा व्हॅल्यू प्रपोजिशन तो आहे, त्यांचा प्राइसिंग टार्गेट तो आहे. नेटफ्लिक्स घ्या किंवा कुठलाही तुम्ही प्रोडक्ट घ्या, डिझनी हॉटस्टार वगैरे कुठलाही प्रोडक्ट घ्या,
त्यांना त्यांची प्राइसिंग स्ट्रॅटेजी परफेक्टली माहिती आहे आणि आपण काय करतो. म्हणजे नुकताच एक वर्षभरात, मला माहिती नाही, पण कॅम्पा कोला विषयी तुम्ही जर ऐकलं असेल, एका वर्षात कॅम्पा कोला, रिलायन्सने तो ब्रँड जिवंत केला. जिवंत केला नाही तर एफएमसीजी सेक्टरमध्ये, जिथे 1,000 कोटीचा टर्नओव्हर अचीव करायला कमीत कमी 2-3 वर्ष जातात, रिलायन्सने तो टर्नओव्हर एका वर्षात अचीव केला. फक्त प्राइसिंग स्ट्रॅटेजीवर. बाकीचे कोलाज जे आहेत ते महाग आहेत, किंवा ₹20 200 ml, आय थिंक, राईट. कॅम्पा कोला ₹10 200 ml देतो. अँड दे गॉट द प्राइसिंग राईट. जो मोठा समुदाय आहे किंवा जी मोठी लोक आहेत, जे कोका कोला किंवा पेप्सी पिऊ इच्छित नाहीत, त्यांना पण कधीतरी हौस असते. अँड दे गॉट द प्राइसिंग स्ट्रॅटेजी राईट. सर, माझ्या प्रोडक्टची प्राइसिंग काय असायला किंवा रेंज कशी असली पाहिजे, राईट. तुम्ही मारुती किंवा कुठलीही कार विकत घ्यायला गेलात, तर कारमध्ये लेवल्स असतात. एंट्री लेवल असतो आणि हाय एंड लेवल असतो. त्या मॉडेलचे 2 किंवा 3 थोडंफार काही ना काही फरक असतो त्यांच्यामध्ये. वेगवेगळ्या प्राइसिंग असतात. मग कदाचित कोणाला एंट्री लेवलची घ्यायची असेल तर तो तेवढ्याच लेवलची घेतो. हाय एंड मॉडेल, टॉप एंड कोणाला पाहिजे असेल तर तो टॉप एंड वेगळा घेतो. तुम्ही नेटफ्लिक्सचे प्राइसिंग बघा, झूमचे प्राइसिंग बघा, त्याच्यामध्ये वेगवेगळे प्राइसिंग ऑप्शन्स दिलेले असतात. सो कोणाला जर ते घ्यायचं झालं, माझ्या घरी 4 टीव्ही आहेत, मला 4 टीव्ही घ्यायचं, तर मी नेटफ्लिक्सचा जो सगळ्यात महागडा पॅकेज आहे तो घेईन. मला फक्त माझ्या मोबाईलवरच नेटफ्लिक्स बघायचं आहे. मग मी नेटफ्लिक्सचा जो 149 वाला पॅकेज आहे किंवा 199 वाला जो काही पॅकेज आहे तो घेईन. अंडरस्टँड प्राइसिंग स्ट्रॅटेजी, प्ले विथ इट. थोडंफार ट्रायल अँड एरर होईल पण सुरुवातीला, बट देन यू गेट अ हँग ऑफ इट. स्टिक विथ युअर प्राइसिंग, महत्वाची आहे, राईट. आणि प्राइसिंग अशी असली पाहिजे की कस्टमरला पैसे देताना 2 वेळा विचार करावा नाही लागला पाहिजे. आज कॅम्पा कोला प्यायला लोकांना ₹10 बाहेर काढायला काहीच वाटणार नाही. ₹20 कदाचित थोडा विचार करेल. बऱ्याच वेळेला पेप्सीची आणि थम्सअपची बॉटल जर तुम्ही मार्केटमध्ये घ्यायला गेलात, तर मला वाटतं ती 35 का 40 रुपीजची बॉटल आहे, ती मिळते. छोट्या बॉटल्स मिळत नाही. ₹40 आणि ₹10 मध्ये जमीन आसमानाचा फरक. 4 टाइम्स 1/4, राईट. अंडरस्टँड द प्राइसिंग. यू कॅन डिसरप्ट द मार्केट ऑन बेसिस ऑफ प्राइसिंग. त्याच्यानंतर लो लेवल ऑफ इन्फॉर्मेशन अँड एज्युकेशन. माझी वेबसाईटच नाही आहे प्रॉपर, माझ्या प्रोडक्टची माहितीच नाही आहे कुठे अवेलेबल, किंवा माझ्याबद्दल फारशी इन्फॉर्मेशन अवेलेबल नाही आहे मार्केटमध्ये, किंवा प्रोडक्ट जो आहे तो कसा वापरायचा, त्याच्यामध्ये काय करावायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे. म्हणजे सिंपल गोष्ट सांगतो, तुम्ही सॉफ्टवेअरचं एखादं प्रोडक्ट घेतलं, आणि सॉफ्टवेअर जोपर्यंत तुम्ही वापरायला सुरुवात करत नाही, तोपर्यंत तो सॉफ्टवेअर किती चांगला किंवा किती वाईट आहे हे तुम्हाला कळत नाही. तो सॉफ्टवेअरवाला येणार, तो 50 गोष्टी सांगणार, 50 फीचर्स सांगणार, पण जोपर्यंत तुम्ही प्रत्यक्षात वापरत नाही, तोपर्यंत तुम्हाला ते समजणार नाही. आणि मग ते वापरण्यासाठी त्याला जी पुरेशी इन्फॉर्मेशन आहे, ती त्याच्याकडे जर उपलब्ध झाली नाही, तर मग ही इज नॉट गोइंग टू कन्सिडर युअर प्रोडक्ट ऑर सर्व्हिस. आम्ही नुकतंच एक रिसेंटली सॉफ्टवेअर घेतला, त्याच्यामध्ये जे जे काही प्रॉब्लेम झाले त्यांनी एक डेडिकेटेड पर्सन दिलेला आम्हाला, आणि त्या व्यक्तीला फोन केला की तो लगेच पुढच्या 5 मिनिटात तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देत होता. आणि तो प्रॉब्लेम का आला, कशासाठी आला, आणि तो पुढे येऊ नये याच्यासाठी काय करायला पाहिजे याची माहिती देत होतं. सो यू एज्युकेटिंग अस, राईट. तर त्याच्याने माझं त्या व्यक्तीवरचा ट्रस्ट वाढलेला आहे आता. मग आपण हे असं करतो का? आपल्याला एखाद्या प्रोडक्टची क्वेरी किंवा इन्फॉर्मेशन विचारली, तरी ती आपण सविस्तरपणे कस्टमरला, सविस्तरपणे, पण त्याच्या पुढे मी जे बोलतोय कस्टमरला समजेल अशा शब्दात सांगतो का? आणि त्याला ती सहज दुसऱ्या कोणाच्या प्रोडक्ट किंवा सर्व्हिस बरोबर कम्पेअर करायची झाली, तर तो तसं करू शकतो का? जेव्हा आपण हे करतो, आपल्याला वाटतं अरे नाही, मग त्याला समजेल, आपण हे नाही करत, ते नाही करत, चालेल. पण जेव्हा आपण हे करतो, त्या
आपल्यावरील विश्वास वाढतो. ही ट्रस्ट बिकॉज हा मी मागितली, त्यांनी मला दिली आणि त्यांनी मला सांगितलं की सर हे अवेलेबल आहे, हे आमच्याकडे अवेलेबल नाहीये. ही इज मोर हॅपी विथ द ऑनेस्टी दॅन द ब्लफ. आणि हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर आपल्या प्रोडक्टची, आपल्या सर्व्हिसची कस्टमरला तो प्रोडक्ट किंवा सर्व्हिस वापरण्यासाठी किंवा दुसऱ्या कोणाबरोबर त्याची तुलना करण्यासाठी ती लागेल ती इन्फॉर्मेशन गरजेची आहे. आणि याच्यासाठी एक साधा सरळ सोपा मार्ग आहे. हे सगळं समजायचं कसं? आपला प्रोडक्ट आणि आपली सर्व्हिस स्वतः वापरून पहा. लोक बऱ्याच वेळेला ही गोष्ट करत नाहीत. मी बनवलेला प्रोडक्ट खरंच दमदार असणार आणि तो मार्केटमध्ये उभा राहणार, राहीलही कदाचित. पण जर तुम्ही तो स्वतः वापरलेला आहे, स्वतः अनुभवलेला आहे, तर काय अडीअडचणी आहेत, काय त्रास होऊ शकतो ते तुम्हाला समजतं. दॅट पुट्स यू इन अ बेटर पोझिशन टू एज्युकेट युअर कस्टमर. आणि त्यांना कुठली इन्फॉर्मेशन लागण्याची शक्यता आहे, त्यांना कुठे अडचण येण्याची शक्यता आहे, हे तुम्ही अगोदरच समजून असता आणि त्यांना अधिक चांगल्या प्रकारे तुम्ही मदत किंवा सहाय्य करू शकता. सो प्रोव्हाइड क्लिअर डिटेल्ड इन्फॉर्मेशन अबाउट द प्रोडक्ट्स अँड फीचर्स. त्याच्यानंतर कॉम्पिटिशन खूप झालेलं आहे आज. एका प्रोडक्टसाठी 10 तुम्ही क्विक सर्व्हिस कॉमर्स घ्या, झेप्टो आहे, मिनिट्स आहे, स्विगी आहे, इन्स्टामार्ट आहे. राईट, स्विगीच आहे इन्स्टामार्ट बहुतेक. नंतर डेलिव्हरी असे बरेचसे आहेत. बिग बास्केट आहे, नेचर्स बास्केट आहे, असे बरेचसे सगळे आहेत. टू मच कॉम्पिटिशन. तुम्ही ऍप्स घ्या, जे स्ट्रीमिंग ऍप्स आहेत. नेटफ्लिक्स आहे, सोनी लिव्ह आहे, झी 5 आहे, हॉटस्टार आहे, अमेझॉन आहे, असे बरेचसे आहेत. हुलू आहे. किती म्हणजे आपल्याला नाव पण लक्षात नाही तेवढे ऍप्स अवेलेबल आहेत मार्केटमध्ये. मग ह्या सगळ्यांच्या याच्यामध्ये तुम्ही कुठे आहात आणि तुम्ही त्यांच्यापेक्षा कसे वेगळे आहात, हे कसं समजून घेऊ शकता? आता तुम्ही जर डिझनीकडे बघितलं, जिओ हॉटस्टार आता मर्ज झालं ते. पण जर डिझनी जेव्हा अगोदर होतं, डिझनीचं प्रामुख्याने फोकस जे कॉमिक्स आणि लहान मुलं त्यांच्यावरती होतं. मेजर फोकस. राईट. त्यांचं तुम्ही जे चित्रपट मूवीज वगैरे जे बघितले किंवा फेरीटेल, नॉर्मली डिझनीचे पिक्चर सगळे फेरीटेल्स किंवा सुपर हिरोज आणि लहान मुलांसाठी. दॅट इज वॉट इज वॉज देअर दिस थिंग स्टँड आउट. नेटफ्लिक्स डॉक्युमेंटरीज ओरिजिनल कॉन्टेंट वरती खूप भर होता नेटफ्लिक्सचा. आणि 18 ते 40 वयोगटातल्या एज ग्रुपला टार्गेट करत. राईट. जिओ हॉटस्टार वॉज फ्री. मोस्टली ज्यांना बाकीचे परवडत नाही त्यांना ते अफोर्डेबल रेट मध्ये कसं देत. तीन वेगवेगळे, पण तिघांचंही व्हॅल्यू प्रपोजिशन क्लिअर, कस्टमर सेगमेंट क्लिअर. राईट. सो अंडरस्टँड दॅट. आणि कस्टमरला आज एवढा भडीमार झालेला आहे ना, की एवढ्या गोष्टी त्याच्यावर मारल्या जात आहेत की त्याला कधी कधी स्वतःलाच समजत नाही की मला काय पाहिजे. मग अशा वेळेला जे त्याला समजेल आणि त्याला पटेल असं जर आपलं प्रोडक्ट किंवा आपली सर्व्हिस असेल, तर आर चान्सेस ऑफ बिईंग सक्सेसफुल आर हाय. अदरवाईज द कस्टमर इज गोइंग टू पास अस. तो जाणार, अरे बाबा नको, मला ते बाकीचे 50 लोक आहेत त्यांच्यासारखाच तू पण आहे, माझा कोण विचारच नाही करत आहे. सो अंडरस्टँड दॅट. राईट. खूप चांगला असेल तर कदाचित ते किंवा हायली प्राइस असेल तर ते 2 वेळा विचार करणार. एकदम चीप असेल तरी सुद्धा ते विचार करणार. सो यू हॅव टू ट्राय अंडरस्टँडिंग तुम्ही कुठे काय प्राइसिंग देऊ शकता. राईट. आणि जे काही 50 लोक आहेत तुमच्या कॅटेगरीमध्ये, तुमच्या कॉम्पिटिशन मध्ये, त्यांच्यापेक्षा तुम्ही थोडे कसे काय वेगळे असतात. कदाचित तुम्ही पर्सनल टच देऊ शकता. कदाचित तुम्ही 1 तासाच्या आत रिस्पॉन्ड करून क्वेरी सॉल्व्ह करून देऊ शकता. कदाचित तुम्ही कस्टमरला कुठेच त्रास न देता तुम्हीच सर्व काही त्याच्यासाठी करून देऊ शकता. राईट. देर आर मल्टिपल वेज ऑफ गिव्हिंग द व्हॅल्यू प्रपोजिशन. दीज विल हेल्प यू टू टेक ऑन द कॉम्पिटिशन. त्या भाऊगर्दीत तुम्ही कसे वेगळे आहात, तुमचं व्हॅल्यू प्रपोजिशन कसं वेगळं आहे, ते दाखवून देणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर लॅक ऑफ ट्रस्ट अँड क्रेडिबिलिटी. बऱ्याच वेळेला मला एखादं प्रोडक्ट दिसत नाही
किंवा त्याच्याबद्दलचे रिव्ह्यूज मिळत नाही, मग माझ्या मनात शंका निर्माण व्हायला चालू होते. सो गिव्ह युअर कस्टमर्स द बेनिफिट ना, की सर तुम्हाला काही रेफरन्स हवे असतील, त्यांना मागितले तर रेफरन्स द्या आणि कधी कधी स्वतःहून द्या, की सर या कस्टमरला तुम्ही जसं सांगतायत ना तसाच प्रॉब्लेम झालेला, त्यांच्यासाठी आम्ही या एक दोन तीन गोष्टी केल्या, त्याच्यानंतर त्यांच्या व्यवसायात हा फरक पडलेला आहे. तुम्हाला पाहिजे तर मी त्यांच्याशी बोलणं करून देतो. इट जस्ट knocks off any doubts in the mind of the customer. आपण बऱ्याच वेळेला हा सर बघतो, सांगतो तुम्हाला, करतो नाही. नाही, तुम्ही जे सांगताय ते बरोबर नाहीये सर, मी सांगतो ते असं नाही. अंडरस्टँड त्याचे प्रॉब्लेम्स काय आहेत, त्याचे चॅलेंजेस काय आहेत. आणि आपण जेव्हा प्रूफ देतो, आपण जेव्हा प्रत्यक्ष दाखवतो, तेव्हा त्याचा भरोसा अजून वाढतो. आणि हे जे लोक बरेचसे ना, म्हणजे सोशल मीडिया वरती जे ट्रेनिंग प्रोग्राम्स रन करतात, त्यांना जे बळी पडणारे लोक आहेत ना, म्हणजे मी एवढे कमवले, मी तेवढे कमवले, तुम्ही बघा कधी पण त्यांचा ते ₹99 वाले जे सेमिनार असतात ना, ते तुम्ही अटेंड करा. तुम्हाला एक गोष्ट ते हमखास दाखवणार आणि सांगणार, बँक बॅलन्सचा स्नॅपशॉट दाखवणार. आता तो खराच त्यांचा बँक बॅलन्स आहे, खराच त्याचं ती अमाऊंट आहे, नाही, आपण व्हेरीफाय करू, पण आपण विश्वास ठेवतो की अरे याचं बँक बॅलन्स किती होतं. आणि म्हणजे माझ्या अकाउंटला फक्त ₹5 होते, माझ्या अकाउंटला ₹5 असताना त्याचा स्क्रीनशॉट घेण्याचं कुठल्या व्यक्तीच्या डोक्यात येईल मला नाही माहिती. तो व्यक्ती किती प्रचंड तणावाखाली असेल, पण तुम्ही सोशल मीडियावरती जे वर्कशॉप वगैरे कंडक्ट करतात ना, त्यांच्या बघा, एक तिघा चौघांचं मी बघितलेलं आहे, त्यांच्या अकाउंटला काहीतरी ₹5 ₹21 असताना त्यांनी त्याचा स्क्रीनशॉट घेतलेला आहे. आणि मग मी शपथ घेतली की हा दिवस मी माझ्यावरती कधीच पुन्हा येऊ देणार नाही. आणि मग आज माझ्या अकाउंटला एवढे पैसे असतात. त्यांना एक्सप्लेन करायला सांगितलं की त्यांचं तत होतं. पण प्रॉब्लेम काय आहे, लोक त्याला बोलतात. आपल्याला लोकांना भुलवायचं नाहीये, पण त्यांच्या मनात विश्वास कसा निर्माण होईल, त्याच्यासाठी आपण ट्रान्सपेरन्सी आणि सोशल प्रूफ, ज्यांच्यासाठी आपण खरोखर काम केलेलं आहे, ज्या कस्टमरला खरोखर फरक पडलेला आहे, अशा कस्टमर्सचे सोशल प्रूफ द्या. उगाच नुसतंच देखावे उभे करण्यासाठी नका करू. राईट. बी ऑनेस्ट अँड शोकेस जेन्युइन ट्रस्ट, सोशल प्रूफ. आणि तुमचे प्रोडक्ट किंवा तुमची सर्व्हिस जर जेन्युइन असेल, तर तुमचे कस्टमर तुमच्यासाठी टेस्टिमोनी द्यायला उभे राहणार. इनफॅक्ट तुम्ही न सांगता सुद्धा ते तुमच्यासाठी टेस्टिमोनियल देणार. अंडरस्टँड दॅट. सो फोकस ऑन लॅक ट्रस्ट अँड क्रेडिबिलिटी बिल्डिंग. जेवढे तुमचे कस्टमर्सचे अधिक क्रेडिबिलिटी, त्यांची इन्फॉर्मेशन, तेवढं तुमच्यासाठी आणि त्यांच्यासाठी चांगलं आहे. मी पुन्हा एकदा जस्ट फक्त ऑनलाईन जे सोशल मीडिया, तुम्ही युट्यूबवर गेला तर तुम्हाला बरेचसे व्हिडिओ मिळतील, जसं ज्याच्यामध्ये लोकांनी खरंच सर्च केली, त्यांचे क्लायंट्स कुठे होते, त्यांचे क्लेम्स कुठे होते, त्यांचा पैसा कसा आला, त्याच्याबद्दल त्यांना उत्पन्नाचा स्रोत सांगता आला नाही. राईट. दीज आर ऑल नॉट थिंग्स व्हॉट वी आर सपोज टू डू इन बिझनेस. अशाने आपली ट्रस्ट आणि क्रेडिबिलिटी डायल्यूट होते. सो फोकस ऑन ऑनेस्ट अँड ट्रू कम्युनिकेशन, ट्रू टेस्टिमोनियल्स दॅट आर देअर. त्याच्यानंतर आपल्याला सेन्स ऑफ अर्जन्सी किंवा स्केअरसिटी ना, कस्टमर्सला आपण कधी कधी भिजवत ठेवतो. म्हणजे एक सिंपल उदाहरण देतो. आता माझं एका कस्टमर बरोबर बोलणं चालू आहे, चुकी थोडीशी माझीही झाली, कस्टमरचीही झाली. त्याला एक प्रपोजल आम्ही पाठवलेला. राईट. प्रपोजल गेलाय गुरुवारी. माझी अपेक्षा होती कस्टमर चेक करणार आणि मला रिवर्ट करणार फ्रायडे किंवा आजच्या दिवस, आज तरी मला त्याचं उत्तर येणं अपेक्षित होतं. मी आज दुपारी कस्टमरला कॉल केला, तेव्हा कस्टमर मला सांगतो की अरे मला तर मेल भेटलाच नाहीये. मी माझे इनबॉक्स चेक करतोय, नाही. मग मी त्याला तो पुन्हा पाठवला, तेव्हा त्याला भेटला. सर तुम्हाला भेटला का मेल? तो बोला हो भेटला. पण माझे मध्ये 4 दिवस वाया गेले. आता ऑब्व्हियसली कस्टमरला माझ्याशी बिझनेस घ्यायचा आहे माझ्याकडून म्हणून ठीक आहे. पण फर्स्ट टाइम कस्टमर असतो तर त्याने काय, अरे यार याला काय पडलीच नाहीये.
4 दिवस गेले, या माणसाने मला सध्या एक ईमेल सुद्धा पाठवलेला नाही. अंडरस्टँड दॅट. सो यू हॅव टू फोकस. आपण जेव्हा अर्जन्सी किंवा स्केअरसिटी दाखवत नाही ना, की अरे हे असं आहे, हे तुम्हाला दुसरीकडे कुठे मिळणार नाही, आणि दुसरीकडे कुठे मिळणार नाही, त्याच्यापेक्षा महत्वाचं की आता तुम्ही करणं का गरजेचं आहे. हे जेन्युइन स्केअरसिटी आपल्याला क्रिएट करायची आहे, की आमची प्रोडक्ट आणि आमची सर्व्हिस एवढं खरंच चांगली आहे. राईट. नाहीतर मग प्राइसेस वाढवणार. आता तुम्ही मोठे मोठे बिल्डिंगचे प्रोजेक्ट्स वगैरे बघता, ते लोधा किंवा अजून कुठलेही, लास्ट 10 डेज और लास्ट 15 डेज त्याच्यानंतर प्राइस वाढ होते. मग लोक घ्यायला जातात का? बऱ्यापैकी जातात लोक घ्यायला का? कारण ती प्राइस वाढ असते, ते मग त्याच्यामध्ये दे डोंट वॉन्ट टू मिस आउट ऑन द opportunity when it is the price is less. So learn to understand urgency. कस्टमरला लगेच म्हणजे ना 24 तासात इन्क्वायरी आली की त्याचं रिस्पॉन्स गेला पाहिजेच पाहिजे आपल्याला. त्याचे जे काही प्रश्न आहेत, त्याच्या मनात जे काही शंका आहेत, त्यांचं काय बोलतात ते सॉल्व्ह करणं, ते रिसॉल्व्ह करणं, आपल्याला जेवढ्या लवकरात लवकर करता येईल तेवढं करणं गरजेचं आहे. आणि ही ऑफर सीमित आहे, ही लिमिटेड आहे, हे मुद्दामून फक्त भासवण्यासाठी नका. तर जेन्युइनली त्याला वाटलं पाहिजे, अरे आपण हे नाही घेतलं ना, तर मग माझा काहीतरी नुकसान होणार आहे, मला काहीतरी नाही मिळणार आहे. दॅट गेट्स द कस्टमर ऑन बोर्ड. सो देर इज नो सेन्स ऑफ अर्जन्सी और स्केअरसिटी दॅट इज देअर. नंतर मग बॅड कस्टमर एक्सपिरियन्स. कस्टमर सर्व्हिस ही कस्टमर कस्टमर झाल्यानंतर नाही सुरू होत, तर कस्टमर आपल्याकडे पहिल्यांदा इन्क्वायरीसाठी कॉल करतो किंवा आपला विचार करतो, तिथेच सुरू होते. बऱ्याच वेळेला लोक, अरे ठीक है ना, हो क्या उसने लिया नहीं, क्या करने का है, बाद में देखेंगे. अरे बाद में देखेंगे नहीं, वो आपका बुरा एक्सपीरियंस लेके जा रहा है. सो अंडरस्टँड, कस्टमर सर्व्हिस जी आहे, ती कस्टमर जेव्हा पहिल्यांदा आपल्याकडे येतो किंवा आपल्याला कॉल करतो, आपण त्याच्याशी प्रथम संपर्कात येतो, तिथून आपला त्याला एक्सपिरियन्स देणं सुरू होतं. मग त्या टप्प्यावर आपण त्याच्याशी कसे वागतो, कसे बोलतो, काय करतो, हे सांगणं आणि समजवणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे माझ्या एका मित्राचा साई सर्व्हिस मधला अनुभव आहे. दिसायला एकदम साधा सरळ साधा बोळा आहे. म्हणजे त्याला बघितलं तर हा माणूस गाडी घेऊन फिरण्याची ऐपत ठेवतो. चांगली गाडी, हे कोणाचा विश्वास बसणार नाही. तो गेलेला मारुतीच्या शोरूम मध्ये गाडी घ्यायला. त्याला डिझायर घ्यायची होती, त्यावेळी डिझायरसाठी वेटिंग पिरियड खूप होतं. आणि त्याच्याकडे कोणीच लक्ष दिलं नाही. तो तास 2 तास बसला, निघाला तिथून, ऑथोराइज डीलरकडे गेला. त्या ऑथोराइज डीलरने त्याला बसवलं, चहा पाणी दिलं, काय चौकशी केली त्याची, नीट सगळं समजावून सांगितलं, त्याला एंटरटेन केलं. गाडीवरती 50-70 हजारांचा डिस्काउंटही दिला त्याला, आणि त्याने 50% डाऊन पेमेंट मध्ये गाडी उचलली. दॅट एक्सपिरियन्स, राईट. त्याने पुढे जाऊन तो 5 लोकांना सांगणार की अरे बाबा, मी इथे त्याच्याकडून घे गाडी, तो चांगलं हे कर. राईट. सो अंडरस्टँड, एक्सपिरियन्स कस्टमर झाल्यावर नाही, कस्टमर आपल्याकडे पहिल्यांदा कॉल करून येतो तेव्हापासून एक्सपिरियन्स, आणि तेव्हापासून आपण जेवढा चांगला अनुभव त्याला देऊ, तेवढा तो आपला कस्टमर होण्याची शक्यता आहे. अन्यथा ही इज नॉट गोइंग टू बाय. आणि लोक सांगतात, अरे ठीक आहे ना, क्या करेगा, अभी तक बिझनेस दिया नहीं, क्या करने का है, नहीं चाहिए. आपण त्याला दूर लोटतोय हे आपल्याला कळत नाही, आणि आपण मग विचार करतो, अरे यार, कस्टमर मेरे पास कोई आता ही नहीं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कॉम्प्लिकेटेड परचेस डिसिशन मेकिंग. राईट. डिसिशन घेतेवेळी कस्टमरला साध्या डिसिजन घेता येणं शक्य झालं पाहिजे. परचेस करताना त्याला 50 फॉर्म त्याच्याकडून भरून घेणे, राईट, किंवा 50 गोष्टी त्याला सांगणे, डॉक्युमेंटेशन आणणं, ह्या सगळ्या गोष्टी कशा कमी करता येतील त्याच्याकडे लक्ष असणं खूप गरजेचं
आहे. आणि डिसिजन घेतेवेळी कुठल्या कुठल्या गोष्टींचा, बाबींचा तो विचार करणार आहे, ते सुद्धा महत्वाचं आहे. म्हणजे आपण घर घेताना जेवढा विचार करू, तेवढा विचार कदाचित सायकल घेताना नाही करणार, किंवा मुलांसाठी खेळणी घेताना नाही करणार. मग आता घर घेताना बाकीच्या गोष्टी विचार कराव्या लागतात, तसं आपलं प्रोडक्ट किंवा सर्व्हिस घेताना किती विचार करावा लागतो ते समजून घेणं गरजेचं आहे. पण ते कॉम्प्लिकेटेड आहे का? मग तुम्ही होम लोन घ्यायला जा, प्रोसेस एकदम सिंपल आहे. कारण बाकीचा डेटा मोस्टली ते बँकचे जे एक्झिक्युटिव्ह, सर आप ये करो, इधर 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 साइन करो, ये डॉक्युमेंट दो, बाकी सब हम कर लेंगे. दे आर सिम्प्लिफाईंग द प्रोसेस. म्हणजे तुम्ही जर होम लोन किंवा पर्सनल लोन वगैरे घेतलं असेल, यू कॅन जस्ट अंडरस्टँड दॅट. ते का करतात असं? कारण त्यांना कस्टमरला त्रास द्यायचा नाही. आलेला कस्टमर त्या कटकटीतून, जाचातून जाऊ नये, म्हणून ती प्रोसेस कशी सिंपल करता येईल ते ठरवलेलं आहे. आज आपण बघतो बँकेमध्ये न जाता आपण बँक अकाउंट उघडू शकतो. हे काय आहे? त्यांनी कॉम्प्लिकेटेड प्रोसेस जी होती ती एकदम सिंपल केलेली आहे. म्हणजे बेअर मिनिमम, आय जस्ट ओपन व्हिडिओ केवायसी केली, माझे डिटेल्स सबमिट झाले, माझं बँक अकाउंट आणि माझी बेसिक अमाऊंट जी काही टाकायची आहे ती झाली, माझं बँक अकाउंट ऑलमोस्ट ओपन झालं. there's हार्डली एनिथिंग आय हॅव टू डू. आणि ही सगळी प्रोसेस एक 5 ते 10 मिनिटांमध्ये पूर्ण होते. यू जस्ट अंडरस्टँड दॅट, राईट? आणि आजकाल तुम्हाला जर रिकरिंग किंवा तुमच्या अकाउंट मधून एसआयपी वगैरे चालू करायचं असेल, तर तुम्हाला फक्त एक किंवा दोन बटन क्लिक केले की तुमच्या अकाउंट मधून एसआयपी स्टार्ट होते. दे हॅव मेड द कॉम्प्लिकेटेड परचेस डिसिजन सिम्पल, राईट? सो आपला जो काही प्रोसेस आहे तो किती किचकट आहे, जर असेल तर तो कसा सिम्प्लिफाय करता येईल त्याच्याकडे आपलं लक्ष असणं गरजेचं आहे. आता याच्या व्यतिरिक्त मी दोन अजून गोष्टी सांगू इच्छितो. ते म्हणजे कस्टमर आपल्याकडून प्रोडक्ट किंवा सर्व्हिस घेत नाही. का घेत नाही? तर तो जे काही सांगतोय ते आपण खरंच ऐकतोय का, राईट? की मला जे काही सांगायचं आहे तेच मी त्याला सांगत असतो. मी अजून एक माझा पर्सनल अनुभव शेअर करतो. माझ्याकडे एक व्यक्ती आलेली, जी मला एक प्रोडक्ट विकण्याचा प्रयत्न करत होती. आणि ती प्रोडक्ट विकण्याचा प्रयत्न करत असताना त्याचा भर फक्त दोन गोष्टींवरती होता, की माझा प्रोडक्ट कसा चांगला आहे, किती चांगला आहे, तो इतरांपेक्षा किती महान आहे, इतर कसे त्याच्यासमोर ठिंगणे पडतात ते. आणि दुसरी गोष्ट, मी स्वतः किती महान आहे, मी हे केलं आहे, माझा एवढा अनुभव आहे, मी इथे काम केलेलं आहे, मी त्या कंपनीत काम केलेलं आहे, आज त्या कंपनीचा सीईओ मला ओळखतो, त्या कंपनीचा व्हाईस प्रेसिडेंट मला ओळखतो, माझी या इंडस्ट्रीमध्ये ओळख आहे, मी असं केलंय तसं केलं आहे. तर या सगळ्या गोष्टी सांगत असताना त्याने मला एक साधा प्रश्न नाही विचारलं, की तुझी गरज काय आहे, तुला काय हवं आहे, तू कशा प्रकारे माझा प्रोडक्ट किंवा सर्व्हिस वापरतोय, की तू माझा का विचार करत आहेस. या साध्या प्रश्नांचा त्याने विचार केला नाही. अँड देअरफॉर ही वॉज नॉट लिस्निंग टू मी ॲट ऑल. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, आपण जेव्हा कस्टमरला प्रोडक्ट विकतोय किंवा सर्व्हिस विकतोय, त्याला आपण ते नाही करत, आपण त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय का? आणि तो जेन्युइनली ना, वाटलं पाहिजे की मी त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय. म्हणजे मला इन्शुरन्स किंवा मेडिकल, एस्पेशली जे मेडिक्लेम पॉलिसीज करतात त्यांच्यापैकी बऱ्याच लोकांचा मी असं पर्सनली अनुभव केलेला आहे. कुठलीही मेडिकल इमर्जन्सी असली ना, की ते इन्शुरन्स एजंट बरेचसे, सगळेच नाहीत पण बरेचसे, स्वतः जातीनं हजर राहून ते एन्शुअर की त्यांच्या क्लायंटची जी काही मेडिक्लेम पॉलिसीची जी काही पेपर वर्क आहे, डॉक्युमेंटेशन आहे, ते सगळं ते क्लिअर करून देतात. कारण त्या मेडिकल कंडिशन मध्ये फॅमिलीची ती अवस्था नसते, आणि बऱ्याच वेळा दे ऍक्ट एज अ बॅकअप अँड दे डू इट जेन्युइनली, राईट? दॅट इज जेन्युइन डिझायर टू हेल्प. बऱ्याच वेळेला लोक प्रोडक्ट आणि सर्व्हिस देताना फक्त सांगतात, अशा करू साहेब, तुम्ही एक फोन करा, मी असणार, तुम्हाला तुमच्यासाठी काहीही करायला तयार आहे. आणि ते एकदा प्रोडक्ट वर साईन झाली, ते परचेस झाली, की मग ते विचारून सुद्धा पाहत नाही, कोण तू, कुठला तू, असं होतं. राईट? सो माझी तुम्हाला हेल्प करण्याची डिझायर जी आहे ती जेन्युइन आहे का? मी खरंच जे सांगतोय तसं वागण्याचा प्रयत्न करतोय. आपल्याला वाटतं अरे क्या समझ में आएगा, थोड़ा प्यार से बात करेंगे, निपटा देंगे. नाही, कस्टमर आज हुशार आहे,
He knows that. He understands that, right? So we should have a genuine desire to help the customer. आता हे सगळं जर करायचं असेल, व्हॉट टू डू, कस्टमर जर बाय करायला बंद करत असतील तर काय करायचं? सेल्स डेटा अनालाइज करा. कुठे तुमचा सेल्स कमी झालेला आहे, कधी जास्त झालेला आहे, तो नेहमीच जास्त होतो का, कमी होतं का, चढ उतार काय आहेत, राईट? प्लीज आयडेंटिफाय युअर सेल्स ट्रेंड्स. याच्यासाठी डेटा कॅप्चर करणं गरजेचं आहे. क्लायंट, बिझनेस, प्रोडक्ट, सर्व्हिस, मार्जिन्स या सगळा डेटा असणं गरजेचं आहे. दुसरं आहे RFM, म्हणजे रिसेन्सी, फ्रिक्वेन्सी आणि मॉनिटरी व्हॅल्यू. रिसेन्सी म्हणजे काय? लास्ट, शेवटचं माझ्याकडून कस्टमरने कधी प्रोडक्ट घेतलेला, तो वर्षातनं किती वेळा घेतो, दिवसातनं रोज घेतो, आठवड्यातून घेतो, महिन्यातून घेतो, 3 महिन्यातून घेतो, 6 महिन्यातून घेतो की वर्षातनं घेतो, राईट? ही फ्रिक्वेन्सी झाली. अंडरस्टँड दॅट. शेवटचं प्रोडक्ट कधी घेतलेला, त्याची फ्रिक्वेन्सी काय आहे, आणि त्याची मॉनिटरी व्हॅल्यू काय आहे, त्याची ऍव्हरेज तिकीट साईज काय आहे, ह्या गोष्टी ट्रॅक करणं गरजेचं आहे. आपण जर तो अनालाइज डेटा डेटा कलेक्ट करत असू तर RFM कॅल्क्युलेट करायला, माहिती काढायला सोपं झालं. कॉम्पिटिटर अनालिसिस करणं गरजेचं आहे. सगळ्याच कॉम्पिटिटरची माहिती नाही मिळणार, पण आपला कॉम्पिटिटर कसा प्रोडक्ट विकतोय किंवा सर्व्हिस देतोय, तो कुठल्या गोष्टी करतोय, काय करतोय, आपण जेव्हा कस्टमरशी बोलतो तेव्हा ते कळत न कळत आपल्याला ही इन्फॉर्मेशन पुरवत असते. अरे, तो मला सांगत होता हे असं होतं, मग ते खरंच होतं का, कसं करतो, कशा प्रकारे करतो, आपण थोडीफार माहिती काढू शकतो. सो अनालाइज युअर कॉम्पिटिशन, की बाकीची लोक काय करतायत, कसे करतायत, त्यांना का असं सर्व्हिस देणं परवडतं, त्यांना का अशा मोठ्या मोठ्या गोष्टी बोलता येणं परवडतं, हे अंडरस्टँड करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर प्रोडक्टची जी काही व्हॅल्यू आहे, कस्टमरसाठी जी काही व्हॅल्यू आहे, ती आपण त्याला देऊ शकतो का? त्याच्या कस्टमरला जी काही प्रोडक्टची व्हॅल्यू आहे, राईट? आपण प्रोडक्टची व्हॅल्यू काय, त्याला सर्व्हिस, त्याला आउट ऑफ द वे जाऊन गायडन्स करणं, सपोर्ट देणं, त्याचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करून देणं, दॅट इज द प्रोडक्ट व्हॅल्यू. ती कस्टमरला स्टील व्हॅल्यू वाटते का, की हा सर तुम्ही सांगतायत ना, मला खरंच पटतंय, तुमच्यामध्ये व्हॅल्यू आहे, तुमचं प्रोडक्ट किंवा सर्व्हिसच घ्यायला पाहिजे. करेक्ट? सो दॅट वी हॅव टू डू. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट, प्राइसिंग जी आहे ती कस्टमरच्या एक्सपेक्टेशन्स ना, त्याच्या एक्सपेक्टेशन्स नुसार त्याला आपण प्राइसिंग देता आली पाहिजे. आणि कधी कधी जसं रोल्स रॉयसचं, म्हणजे आपण गोष्टी ऐकली असेल, पण रोल्स रॉयसचं ते एक क्लिअर आहे, राईट? एक राजे महाराजे अगदी साधे वेशात रोल्स रॉयसच्या शोरूम मध्ये गेलेले आणि त्यांनी त्यांना प्रवेश नाकारला. आता रोल्स रॉयस इज व्हेरी क्लिअर की माझा कस्टमर कसा असला पाहिजे. त्याच्यामध्ये त्यांनी मार खाल्ला, कच खाल्ली आहे त्यांनी, पण ठीक आहे, पण त्यांनी त्यांची प्राइसिंग स्ट्रॅटेजी बदलली नाही किंवा त्यांची अप्रोच बदलली नाही. आजही बऱ्याच वेळा तुम्ही ऐकलं असेल, राईट, की रोल्स रॉयस घेताना रोल्स रॉयस तुमचं बँक बॅलन्स, तुमची गाडी मेंटेन करण्याची ऐपत आहे की नाही ते बघते आणि तुम्हाला गाडी विकते, राईट? सो आपण ज्या प्रोडक्ट कस्टमरला प्राइसिंग देतोय, त्याला जी प्राइसिंग देतोय आपण, राईट, ती खरोखर त्याला परवडण्यासारखी आहे का, त्याच्या अवक्यात बसणारी आहे का, त्याला ती चालणारी आहे का, याचा अभ्यास आपल्याकडून होणं सुद्धा अपेक्षित आहे. फक्त मी कस्टमरला प्राइसिंग सांगेल आणि मग तो ठरवेल द्यायचं. नो, वी नीड टू डू कस्टमर रिसर्च, अंडरस्टँड दॅट, आणि त्यानुसार त्याला प्राइसिंग आपल्याला देता आली पाहिजे, राईट? सो दिस इज व्हॉट, दिस आर द 10 रिझन्स दॅट आर देअर. आता हे सगळं जर करायचं असेल तर ही छोटीशी एक चेकलिस्ट बनवलेली आहे, राईट? ही चेकलिस्ट तुम्ही वापरू शकता. सेल्स आणि कस्टमर इनसाइट ना, तुम्ही तुमचा सेल्स डेटा कॅप्चर करतायत का, तुम्ही रिसेन्सी, फ्रिक्वेन्सी ट्रॅक करतायत का, आणि त्याच्या बेसिसवरती तुमचा आयडियल कस्टमर कोण त्याची माहिती काढतायत का. नंतर मग ह्या सगळ्या बेसिसवरती तुम्ही तुमची स्ट्रॅटेजी ठरवतायत का. तुम्ही जे काही RFM थ्रू तुम्हाला जे काही आयडियाज मिळतात, की कुठला कस्टमर किती खर्च करतोय, कधी बाय करतोय, केव्हा बाय करतोय, त्यानुसार तुम्ही त्याच्यासाठी प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेस डिझाईन करतायत का. तुमचं कॉम्पिटिशन काय करतोय ते तुम्ही वर्षातनं एकदा किंवा 6 महिन्यातनं एकदा तरी चेक करतायत का, राईट? कॉम्पिटिटरचा परफॉर्मन्स कसा आहे किंवा त्याचं सेल वाढतोय नाही वाढतोय, मार्केटमध्ये आपण थोडंफार फिरल्यावर आपल्याला तो अंदाजा येतो, ते तुम्ही करतायत. कस्टमर व्हॅल्यू अँड एंगेजमेंट, राईट?
तुम्ही जे काही प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेस कस्टमरला देतायत ते त्याचा खरोखर अजून प्रॉब्लेम सॉल्व्ह करतायत की त्याच्या गरजा बदललेल्या आहेत. त्याचा खर्च करण्याची पद्धत बदललेली आहे. तो आपला प्रोडक्ट किंवा सर्व्हिस किती वापरतोय, किती नाही वापरत आहे, याच्याकडे लक्ष असणं गरजेचं आहे. त्याला आपण अधिक चांगली सर्व्हिस कशी देऊ शकतो, राईट? म्हणजे तुम्ही मोबाईल फोन जर आपण बघितले, ते सुरुवातीचे मोबाईल फोन जे होते ते तसेच नाही राहिलेले आहेत. त्याच्यामध्ये आज बरेचसे बदल होत आहेत. इव्हन आपल्याला अधूनमधून सॉफ्टवेअर अपग्रेड्स येत असतात, राईट? नंतर मग लिसन टू युअर कस्टमर्स आपण ऑलरेडी बोललेलो आहोत. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट इज प्राइसिंग स्ट्रॅटेजी रिव्ह्यू. प्राइसिंग रिव्ह्यू करत राहा. तुम्हाला परवडलं पाहिजे, कस्टमरला परवडलं पाहिजे. असं नाही होतं की कस्टमरला सगळं मिळतंय आणि आपल्याला 1 रुपयाची कमाई होत नाही. आणि असंही नाही व्हायला पाहिजे, आपण भरपूर कमवतोय पण कस्टमरला परवडतच नाहीये, राईट? सो रिव्ह्यू दॅट. सो ही चेकलिस्ट आहे which you can use to build better customer service and ensure that तुमचा कस्टमर तुमच्याकडे आल्यानंतर तुमची प्रोडक्ट किंवा सर्व्हिस घेतल्याशिवाय जाणार नाही. सो दॅट्स इट फॉर टुडे. थँक यू फॉर जॉईनिंग. तुम्ही जर ऑनलाईन पाहत असाल तर प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब, जेणेकरून नवीन व्हिडिओ जेव्हा अपलोड होईल तुम्हाला त्याचा अलर्ट येईल अँड यू कॅन वॉच. कोणाला काही प्रश्न किंवा काही विचारायचं असेल तर प्लीज फील फ्री टू आस्क. अदरवाइज वी कॅन. सो या सर बोला. अँथनी अँथनी सर इज सुपर. म्हणजे मी माझा टी कॉफी वेंडिंग मशीनचा बिझनेस आहे. आय डोंट नो यू अवेअर ऑर नॉट. बट हा. मी टी कॉफी वेंडिंग मशीन्स कॉर्पोरेट्सला, एअरपोर्ट्सला, कोवर्किंगला देतो. आणि मी लिटरली तुम्ही जे 9 पॉईंट जे 10 सांगत होते, मी एक एक माझी हा. प्रोसेस बघत होतो लिटरली, की वेअर एक्झॅक्टली आय एम मिसिंग किंवा माझं हम्म. काय एक्झॅक्टली होतंय. तो इट्स कम्प्लिटली, म्हणजे मी 1 आवर कम्प्लिटली फुल कॉन्सन्ट्रेट माझ्या मोबाईलला मी बंद करून ठेवलेलं आहे तिकडे बाजूला. आणि की द वे यू एक्सप्लेन ऑर जॉटेड जे काही तुम्ही सांगत होता प्रोसेस वाईज, एक्सिलंट. म्हणजे मी म्हणजे मला आज थोडंसं शेअर करावं वाटेल. माझा कॉम्पिटिशन, माझा प्रोडक्ट आहे टी कॉफी. तर नॅचरली हम्म. माझा कॉम्पिटिशन सीसीडी बरोबर आहे. ओके. आणि मी खूपशे कॉर्पोरेट्सला तुम्ही बिलीव्ह नाही करणार, मी सीसीडी ब्रेक करून आम्ही बिर्ला सॉफ्टला आत्ता मी घेऊन आलो. ओके. बिर्ला सॉफ्ट अरे पॅन वा, इंडिया छान. आम्ही आता साईन केलंय. ओके. इवन फर्स्ट सोर्स आहे. इकडे ऑलरेडी सीसीडी ओरी वर्ष बसली होती, पण त्यांना त्या कस्टमरला घेऊन येणं इट्स नॉट अ इझी. ओके. तर त्यांच्यासाठी तुम्ही जे बोललात त्यातले खूपशे पॉईंट्स होते. मी ऑलरेडी आम्ही काही गोष्टी तिथे वापरत होतो. आणि त्या कॉम्पिटिशन्स अनालिसिस आणि हे तुम्ही खरोखर म्हणजे द व्हेरी डिटेल्ड वे तुम्ही सांगितलं, म्हणजे मला आवडलं त्या पद्धतीने. आणि तुमचा शेवटचा पॉईंट मला खूप आवडला, जो तुम्ही जो लिसनिंग बोलला, दॅट्स व्हेरी हा. इम्पॉर्टंट. व्हेरी येस. पॉवरफुल. नाही तर काय माहितीये का, मी बोलतोय, तो बोलतोय, माझं लक्षात नाहीये, दॅन इज गॉन. म्हणजे मी हे ऍक्च्युली बघितलंय. आणि ट्रू. दुसरा सेकंड जे तुम्ही जिनियन बोलला, द मेकिंग द डिफरन्स इन हिज लाईफ और हिज, म्हणजे तो जो बसलाय त्याला आपण जर जिन्युअनली काय हे करायचं असेल तर मेन इज की मेकिंग द डिफरन्स ना. त्याला काहीतरी वेगळं तुम्ही जिन्युअनली काहीतरी देतात, नाहीतरी नुसतं फक्त विकायचे आहे नाही तर काय हे नाहीये. तर तो जो पॉईंट तुमचे मला खरोखर म्हणजे आवडलं, मला तो जे शेवटचे 2 पॉईंट्स. आणि थँक्यू, 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 थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. इनफॅक्ट मी असं सांगेन की आपला प्रोडक्ट किंवा सर्व्हिस नसली, द बेस्ट वे टू इव्हॅल्युएट इज आपला प्रोडक्ट किंवा सर्व्हिस जर नसली तर कस्टमरच्या आयुष्यात काय फरक पडतो, हम्म. आपल्या त्याला आपली उणीव भासेल का? ह्या हा. प्रश्नाचं उत्तर हो असेल तर आपला व्यवसाय टिकून आहे, नाहीतर आपण बाजूला आहोत. या. करेक्ट, करेक्ट, करेक्ट. आणि ऍडिशन टू दॅट आम्ही कसं करतो, आमच्या याच्यामध्ये कसं आहे की आमचं तर रिकरिंग, म्हणजे आता कॉन्ट्रॅक्ट साईन झाल्यावर एव्हरी 2 मंथ्सला माझा फीडबॅक असतोच. म्हणजे आम्ही ऍडमिन कडून घेतो किंवा परचेस वाले, किंवा आम्ही तर रिक्वेस्ट करतोच की पूर्ण एम्प्लॉईजनी द्यावं. पण ठीक आहे, जेवढं आम्हाला, बिकॉज आम्ही आता एक मध्ये जे सॉफ्टवेअर डेव्हलप केलं होतं की त्यांनी हम्म. बाबा इज होईल, की कुठून तरी आम्हाला ऍक्च्युली काय ऍडमिन परचेस वाले काय ते त्यांचा देणार. आम्हाला ऍक्च्युली एंड कस्टमर कडून जर मिळालं तर ते व्हेरी इम्पॉर्टंट टू आम्हाला नेक्स्ट. बरोबर. कारण आमचं मेन ते आहेत ना. ऍडमिन परचेसचा तो त्याच्या याने सांगला, तो परचेस आणि पण मेन आम्हाला एंड कस्टमर आहे. तर आम्ही ते तो एक फॉलो करतो. पण खूप बरं वाटलं तुमचं, म्हणजे ऍक्च्युली मला खूप काही गोष्टी माझ्या ओपन अप झाला. थँक्यू, थँक्यू. मी करत थँक्यू. करेन करीन तुम्हाला कनेक्ट परत कधीतरी. येस, या. येस, नक्की, नक्की, यस. नक्की. थँक्यू, थँक्यू. अजून कोणाला काही विचारायचं असेल तर ठीक आहे. स्मिता, सचिन, अदरवाइज वी कॅन. नो येस नो, स्मिता. थँक यू. नाही नाही, काही विचारायचं नाही. थँक यू. ऑलरेडी आय फॉलो.
व्हॉट हा, एव्हर गाईडलाईन्स युअर गिव्ह मी, तर मी ते फॉलो करते. ठीक आहे, ठीक सो आहे. ओके. थँक्यू. फाईन. थँक्स, थँक्स. चलो बाय. गुड नाईट. नेक्स्ट वीकला पुन्हा एकदा भेटूया एका नवीन टॉपिकसह. धन्यवाद. बाय.